सारी होय तेही देते मले का बदाम म्हणजे माई स्मरण शक्ती वाढण्यासाठी ते बदाम देते म्हणून मी तिला आवडा देईन बरोबर आहे ताईने नका किसमिस देऊन द्या चिमलीवाली हे पुरे तुम्हाला नांदात नको लागू काऊनचे आमचं होऊ दे वाघाचा आणि सश्याचा तिसऱ्याचा संबंध कशाचा आणि कोल्हा दोघांच्या मनात पडलं आणि त्याला धरून वाघाने रगडलं ऐका बरं काय म्हणतो ते झुकने नहीं दूंगा और इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा ये महफिल शायरा शिवानी जी तुम्हें अकेले को लूटने नहीं दूंगा ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप निशाना अपना झुकने नहीं दूंगा काय काय निशाने नहीं दूंगा निशाणा म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आज केंद्रबिंदू आहात मॅडम जी मला तुमच्या ढोलक्याशी देणं घेणं नाही तुमच्या बँजोवाल्याशी देणं घेणं नाही तुमच्या डान्सराची तुमची दुय्यम माझ्यासोबत आहे तुम्ही काय म्हणता कोणता शेर मारता कोणता प्रश्न करता ढोलकवाल्याची दुय्यम आहे या डान्सराची दुय्यम आहे चोनकवाल्याची दुय्यम आहे ते पाच बसतील पण आज तर पाय कोटी कोटी गेले त्या इकडे पळाना मायाकडे थोडस दिसाना मले पडदा लावलाय आणि म्हणून तो काय म्हणते सम्राट अशोक अगं स्वतःला समजू नको झाशीची राणी आणि कुठे निर्मळ गंगा तुझा चुलचुल पाणी गरम झाल्यावर एक कष्ट कर आणि सांड्या गाई मागे कालावर वाईट अर्थाने मी तुला बोलणार नाही आणि सागराची उपाधी जगातल्या मापाने तोलणार नाही अगं काटा तर माझ्या जवळ आहे का कोणता काटा पाय म्हणलं ना हे आगीमध्ये तेल टाकणारे हे होत बाबा काटा आहे म्हणलं कोणता काटा ज्ञानाचा काटा काटा तर माझ्या जवळ आहे का पण मी तो शिवानी तुला टोचणार नाही कदाचित चुकीने टोचून जरी गेला तर खबरदारी घेईल की तो काटा तुला पोचणार नाही पोचणार नाही पोचणार नाही म्हणजे टोचल्यानंतर तुला टोचला तर तुला दुखापत होणार नाही आग होणार नाही पण हा माझ्या गाण्याचा भावार्थ आणि म्हणून काय म्हणते स्वतःला समजू नको झाशीची राणी कुठे निर्मळ गंगा तुझा चुळचुळ पाणी गरम झाल्यावर एक कास्त कर आणि सांड्या गाई मागे कालावतो तो कास्तकार गरम झाल्यावरच काऊन लावत असं गाय जेव्हा गरम होते तेव्हा सांड्या गायच्या मागे लावते का नाही हो बापा मला नेता बरं एक वेळ पाहिले अरे पळून पळून कुठवरी पळशील का शिवानी मी करतो तुझा पाठलाग आहे आणि तू धरती अशी शांत करणारी लक्षात ठेव या सूर्यातही आग आहे किती आग समजलं का नाही गरम झाल्यावर एक कास्त कर आणि सांड्या गाई मागे कालावतो अंगावर आली घेतो शिंगावर अंगावर आली घेतो शिंगावर झटकन दाखव आली घेतो शिंगावर गजानन भाऊ सहारे यांच्याकडे सुद्धा 51 रुपयाचं भेट मिळालेलं आहे आणि तुम्हाला सांगतो माय बाप हो शपथ घेऊन सांगतो माझ्या आईच्या दुधाची माई या बाईसोबत
जशी मजा येते ना दुसऱ्या बाईसोबत मजा नाही. असं आहे लहानशी पण मग सांगतो ना हिच्या टांग्यावर बसला साला माय घोडा असा पडते असा पडतीच्या माय बहीण दन दनादन दन दनादन दन दनादन. आताच म्हणा दाना नाही चारी म्हणून कसं पडते ते रागानं म्हणून दिलं तिनं. हा पण चारण कधी ना कधी तिने समजते घोड्याच्या पोटात राहील तर घोडा धाव घेईल. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून इनके साथ आता पाहिजे तुम्ही समोरच्या फेराले कसं देते तर पुऱ्या माया समशेन घाट महाविद्यालय पुरा सत्य नसतात ते माया. हो का ऐका पुढे काय म्हणतात ते समज. मैडम जी सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है और जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है. बाप रे जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है. अरे ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है. पर ध्यान में रखना है मैडम जी गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है. जरूर कर जाती है. जरूर कर जाती है. मी तुम्हाला कमजोर समजत नाही. मला माहित आहे तुमच्यामध्ये काय पाणी आहे. तुम्ही जर आपल्या मनावर जर ठाणल्या तर निशान शाहीरले एका फेरामध्ये चित निशान शाहीरले एका फेरात चित म्हणलो ना. हो जी ते क्वालिटी आहे. समजलं मी गुरु इलेच करणार होतो शिवानी मॅडमले बाईले पण हे वयानं महापेक्षा कमी भरली आणि हाईट नाही कमी भरली म्हणून इले गुरु नाही केलं असं आणि वजनाने कमी भरली. समजलं की नाही. आणि म्हणून मुजरीचे बारा इले खेळला न मारा कोण बाजू देईले आड्यावर हुरा. हुरा म्हणजे तुला समजत चण्याचा हुरडाना पाहिलीस असं मला वाटलं हुरहुरा. हा एखादी लहान लाडाचं करायला लेकरू तर पहिले का म्हणते पप्पा मला कड्यावर पकडा मग म्हणते खांद्यावर पकडा आणि मग म्हणते डोक्यावर बसवा आणि काही वेळानं कानात मुतू द्या म्हणते. तसं तो सम्राट अशोक म्हणते हे मुजोरी आहे म्हणते म्हणते का तुई मुजोरीचे बारा इले खेटरा न मारा आणि कोण बाजू देईले आड्यावर हुरा. ना समजे काटा ना मला म्हणते पत्ते वाटा ना समजे काटा आणि मला म्हणते पत्ते वाटा. अवंतिका बाजूले होय आता नाहीतर टाकीन माया चाकू आणि फोडफाड करीत द्या वाटा स्टीलचा. काय वाटते म्हणते तुला. आणि म्हणून समजून घे म्हणते पहिले मुजरीचे बारा इले खेटरा न मारा कोण बाजू देईले आड्यावर हुरा. तुझे गाडा बर बोल एका शब्दाचा मोल तुझे गाडा बर बोल एका शब्दाचा मोल पुरुषोत्तम वाटेने लावतो. आणि मागून पाहिलं तर सुला आणि सामोरून धुरज